नमस्कार, मी सौ आरती वैभव पाटील. उत्कर्ष न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. उरणमध्ये लव्ह जिहाद, युवतीचा अमानुष खून. उरणमधील NI स्कूलच्या समोर राहणारी यशश्री शिंदे वय वर्ष 22 या युवतीचा अतिशय क्रूरतेने खून करून टाकलेला तिचा मृतदेह उरण कोटनाका पेट्रोल पंपाजवळ अज्ञात स्थळी सापडला आहे. नवी मुंबई पोलीस क्षेत्रातील बेलापूर येथील अक्षता म्हात्रे या युवतीचा बलात्कार आणि खुनाचा प्रकार ताजा असतानाच हा प्रकार घडला आहे. अत्यंत क्रूरतेने खून करणाऱ्या त्या नराधमाला तात्काळ पकडून भर चौकात फाशीची शिक्षा दिली पाहिजे. नराधमांना कायद्याची भीती राहिलेली दिसत नाही, तरी पोलिसांनी क्रूरतेने अत्याचार करणाऱ्या नराधमाला तात्काळ शोधावे व कडक कारवाई करावी. महिलेच्या अत्याचाराबाबत एक प्रकरण ताजे असतानाच महिलेच्या अत्याचाराचे दुसरे प्रकरण उरणमध्ये घडते. या दोन्ही घटना नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील आहेत. महिला व मुली नवी मुंबईमध्ये सुरक्षित नाहीत. महिलांच्या अत्याचाराच्या 2 घटना झालेल्या असून त्या भयंकर स्वरूपाच्या आहेत. त्यामुळे महिला व मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नवी मुंबईतील कायदा व सुव्यवस्था बिघडत असल्याचे वाटते. महिलांच्या व मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने पोलीस यंत्रणा अपुरी पडत आहे. याबाबत पोलीस यंत्रणेने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी महिला उत्कर्ष समिती करत असून दोषींना तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा करावी अशी मागणी महिला उत्कर्ष समिती अध्यक्ष डॉक्टर स्मिता पाटील यांच्यासह महाराष्ट्रभरातून करण्यात येत आहे. आज उरण विभागामध्ये खूप भयानक असे कृत्य घडले. 22 वर्षीय यशस्वी शिंदे हिच्या गुप्तांगावर वार करून तिचा खून करण्यात आला. आज अक्षता म्हात्रे सारखं प्रकरण ताजं असताना अशी घटना घडूच कशी शकते? आज मानवता राहिली नाहीये का? पोलिसांची भीती राहिली नाहीये का? महिला उत्कर्ष समिती या गोष्टीची कडक निंदा तसेच निषेध करते. तसेच लवकरात लवकर या गुन्हेगारांना पकडून त्यांना कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करते.